काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेच्या बैठकीत अद्यापही एकमत झालेलं नाहीये। 2028 ची राज्यसभेची जागा ही काँग्रेसला देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते। विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा 1 तास शिल्लक राहिला आहे आणि अद्यापही या दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठकच सुरू आहे। काँग्रेसकडून काही अटी या ठिकाणी दिल्या जात आहेत, मात्र ठाकरे सेनेकडून त्या अटी अमान्य केल्या जात आहेत। लोकलेखा समितीच्या बैठकीला विजय वडेट्टीवार विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांची आणि ठाकरेंच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे, तर तिकडे विजय वडेट्टीवार हे विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। लोकलेखा समितीच्या बैठकीला वडेट्टीवार हे दाखल झालेले आहेत। विधान भवनमध्ये ही बैठक सुरू आहे, तर दुसरीकडे गांधी भवनमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, एकीकडे आपण बघतोय गांधी भवनमध्ये ठाकरेंचं शिष्टमंडळ असेल आणि काँग्रेस नेते असतील, आणि दुसरीकडे आता वडेट्टीवार विधान भवनात दाखल झालेले आहेत। या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने आताचे ताजे अपडेट्स काय आपल्या प्रेक्षकांना द्या। नक्कीच आपण पाहतोय की गेल्या 1.5 ते 2 तासांपासून गांधी भवन येथे शिवसेनेची आणि काँग्रेसची जी आहे ते बैठक या ठिकाणी सुरू आहे। अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही, केवळ 1 तास शिल्लक आहे विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी। दुसरीकडे विजय वडेट्टीवार अर्ध्या तासापूर्वी ही जी गांधी भवन या ठिकाणी जी बैठक सुरू होती या बैठकीतून थेट विधान भवनामध्ये गेलेले आहेत। लोकलेखा समितीची त्यांची बैठक असल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र जो एबी फॉर्म जो आहे तो ते घेऊन गेलेले आहेत। जर या आता सुरू असलेल्या गांधी भवन येथे बैठक सुरू असलेल्या बैठकीतून जर तोडगा निघाला नाही तर काँग्रेसच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तो एक सावध भूमिका जी आहे ती काँग्रेसने घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः विजय वडेट्टीवार तो एबी फॉर्म घेऊन जे आहे ते विधान भवनामध्ये दाखल झाले आहेत। अवघा 1 तास शिल्लक आहे। अनेक अटी ज्या आहेत त्या काँग्रेसच्या वतीनं ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आलेल्या आहेत, परंतु अटी मान्य ज्या आहेत ते शिवसेनेच्या व शिवसेनेकडून केल्या जात नाहीत, त्यामुळे कुठेतरी उशीर होतोय। अंबादास दानवे जे स्वतः उमेदवार आहेत ते उमेदवार देखील या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मिलिंद नार्वेकर, अनिल परब आणि अनिल देसाई हे देखील या बैठकीमध्ये आहेत। आणि येत्या 2028 ला जी राज्यसभेची निवडणूक होणार आहे, ही राज्यसभेची जागा आम्हाला द्या आणि येणाऱ्या पुढच्या 2 विधान परिषदा असतील त्या तुम्ही घ्या, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अटी ज्या आहेत त्या अटी ठाकरेंच्या काँग्रेसच्या कडून ज्या आहेत त्या ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात येत आहेत, परंतु या कोणत्याही अटी ज्या आहेत त्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून मान्य करण्यात येत नाहीत। या बैठकीत तोडगा निघतोय का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। निवृत्ती, या बैठकी संदर्भातले प्रत्येक अपडेट आपल्याकडूनच घेत राहू। तुर्तास धन्यवाद।